नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आपण आता अक्षय तृतीया स्पेशल करतोय. अक्षय तृतीया म्हणजे आपल्याला आंब्याचा नैवेद्य करायचा. आंब्याचा नैवेद्य करण्यासाठी आपण पहिल्यांदा करतो आमरस. तर त्या आमरसाबरोबर खाण्यासाठी आज एक मस्त तुम्हाला पोळी दाखवणार आहे, उकड पोळी. तर ती कशी बनवायची ती बघूया. सगळ्यात प्रथम आपण पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवूया. त्यामध्ये किंचित मीठ घालायचं, त्याचबरोबर तूप घालायचं आणि पाण्याला उकळी आली की तांदळाची पिठी घालून आपण त्याची उकड बनवायची. कोकणात अतिशय आवडता पदार्थ हा बनवला जातो. वेगवेगळ्या सणाला बनवला जातो. खरं आता बऱ्याच जणांच्या विस्मृतीतून गेलेला आहे. आंब्याचा सीझन असतो त्यावेळी ही उकडपोळी केली जाते. अतिशय मऊ लुसलुशीत अशी ही उकड करून घ्यायची. आंबेमोहर तांदळाची उकड केली की त्याचा स्वाद आणि वास दोन्ही छान वाटतं. आता ही उकड आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. आपली उकड अशी छान मऊसूद झालेली आहे. आता ही उकड आपण छान गार करून घ्यायची आणि एका बाजूला मी कणिक मळून ठेवलेली आहे. गव्हाच्या पिठाची कणिक मळून ठेवायची. त्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल आणि मीठ घालायचं. फक्त कणिक ही 2 तास भिजली पाहिजे म्हणून ती मी आधी मळून ठेवलेली आहे. आपली ही तांदळाची उकड अशी छान मऊसूद झालेली आहे. त्याचबरोबर हे गव्हाचं पीठ पण छान मऊसूद झालेलं आहे. आपण 2 ते 3 तास हे भिजवल्यामुळे ह्याचं छान असं मुरलं आहे. आता आपण ह्याचा उंडा करून ह्या पिठामध्ये ही उकड केलेली आहे ती भरायची आहे आणि पोळी लाटायची. असं आपण गव्हाच्या पिठामध्ये उंडा करून हे तांदळाची उकड सगळी भरून घ्यायची आणि छान बंद करून पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना तुम्ही तांदळाच्या पिठीवर पोळी लाटा म्हणजे पोळी खुसखुशीत होते. मी तव्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. तव्याला छान तूप लावून घेणार आहे आणि त्याच्यावर आपण ही तयार केलेली पोळी टाकायची. ही उकड पोळी आहे ना, आमरसाबरोबर अतिशय छान लागते आणि छान खरपूस भाजून घ्यायची.